मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाटील मॅडम सर्व कॅडेटला सूचना करत असतात की झेंडा शोधत असताना प्रत्येक कॅडेटने अलर्ट राहायला हवं. आपल्या पायामध्ये काही येतंय का, झाडावर काही आपल्यासाठी धोका तर नाही ना, ह्या सर्व गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवायचं. एकही क्षण गाफील राहून चालणार नाही, असं म्हणून त्या विनायक सरांना सांगतात की प्रत्येक कॅडेटला त्यांचे मॅप आणि कंपास देऊन टाका. तेव्हा विनायक सर सर्वांना मॅप देतात. त्यानंतर पाटील मॅडम सांगतात की आता 2 मिनिटांमध्ये आपापल्या बॅगा घेऊन यायच्या. कीर्ती आणि रोमा टेंटमध्ये जातात आणि व्यवस्थित बॅगा चेक करत असतात. तर पाण्याची बाटली राहिली म्हणून रोमा बाहेर आणण्यासाठी जाते. तेवढ्यातच कीर्तीला आवाज येतो, कोणाकडे टॉर्च असेल तर द्या. तेव्हा कीर्ती लगेच टॉर्च देण्यासाठी बाहेर जाते आणि त्या कॅडेट बरोबर बोलू लागते. त्यात संजय चोरून आणि लपून कीर्तीच्या टेंटमध्ये घुसतो आणि तिच्या कंपासमध्ये मॅग्नेट ठेवतो. ते करून तिला जंगलातील दिशा आणि झेंड्याकडचा जाण्याचा मार्ग सापडणारच नाही. ती जंगलामध्ये गोलगोल फिरेल. मॅग्नेट ठेवल्यानंतर तो स्वतःशीच बोलू लागतो, कीर्ती, मी माझ्या आवडीची वस्तू कोणालाच देणार नाही, जशी की ती बेस्ट कॅडेटची ट्रॉफी. त्यानंतर पाटील मॅडम पुन्हा सर्वांना एकत्र बोलवतात आणि सूचना देत असतात. राहुल मात्र आलेला नसतो, त्यामुळे पाटील मॅडम खूपच संतापतात. तेवढ्यातच राहुल तेथे येतो आणि सॉरी असं बोलतो. पाटील मॅडम त्याला 60 पुशअप काढायला लावतात आणि त्या पुशअप काढता काढता माझ्या सूचनाही ऐकायच्या राहुलला सक्त ताकीद देतात. तेव्हा पाटील मॅडम सांगत असतात की पावला पावलावर तुम्हाला धोका असणार आहे. मॅप आणि कंपासचा व्यवस्थितरित्या वापर करायचा, तर हे जंगल तुम्हाला गिळून टाकेल. विनायक सर जास्त ऊन असल्यामुळे सर्व कॅडेटला सारखं पाणी प्यायलाही सांगतात. त्यानंतर पाटील मॅडम कॅडेट रोमा, राहुल आणि कीर्तीला पश्चिम दिशेला जायला सांगतात. तेथे पाण्याचा भाग असतो आणि दलदलीचा भाग असल्यामुळे प्राण्यांचाही धोका असतो. असं सांगितल्यावर संजय कीर्तीकडे पाहतच राहतो. विनायक सर सांगतात, कॅडेट संजय आणि सौम्यदीप पूर्व दिशेला जातील. हे घनदाट झाडी असून विषारी झाडे पण आहेत. तेव्हा संजय हो बोलतो. तेव्हा संजय मनातल्या मनात विचार करतो, आता कीर्तीने कितीही प्रयत्न केले तरी तिला तिचा झेंडा सापडणारच नाही, कारण मी बिघडवलेला कंपास तिला दिशाच दाखवणार नाही. दुसरीकडे सोनाली विक्रमवर ओरडत असते आणि त्याला सांगत असते, मला अगोदर तुम्ही याबद्दल कल्पना का नाही दिली. तर विक्रम खूप शांत असतो. जिजाक्का सोनालीला जरा गप्प राहायला सांगतात आणि थंड डोक्याने विचार कर असंही बोलतात. तेवढ्यातच कविता तेथे येते आणि सोनालीला आवाज देते. कविताला आलेलं पाहून जिजाक्कांचा राग अनावर होतो. तेव्हा जिजाक्का, तुला आमचं घर नेहमी रिकामच का दिसतं ग, असं विचारतात. तेव्हा मी मार्केटमध्ये आले होते, माझ्या मैत्रिणीसाठी साडी घ्यायची होती. मग विचार केला, इथे जवळचं दुकान असताना दुसरीकडे का जायचं, म्हणून मी इकडे सोनालीला बोलवण्यासाठी आले. सोनाली दुकानात नव्हती. असं म्हणून ती सर्वांना विचारते, तुम्हाला काही टेन्शन आहे का. त्यावेळी नेहमीच टेन्शन आहे असं शुभम सांगतो आणि बाजू सावरतो. परंतु लबाड सोनाली ऐकत नाही. ती बोलते, प्रॉब्लेम कसा नाही, आमच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. शुभम कविताला सांगतो, विक्रमने एका माणसाकडून माल खरेदी करण्यासाठी पैसे घेतले होते आणि माल पण विकत घेतला होता, परंतु माल अजून इकडे पोहोचलाच नाही आणि त्या माणसाने पैसे घेण्यासाठी तगादा लावला आहे. 24 तासाच्या आतच पैसे मागितले आहे. तेव्हा ती रक्कम किती आहे असं कविता विचारते. विक्रम सांगतो की 10 लाख रुपये. हे ऐकून कविताही जरा टेन्शनमध्ये येते. माझ्याकडे जर एवढे पैसे असते तर मी दिले असते असं सांगते व कोणाकडून हे पैसे घेतले होते असं विचारते. मंदिराच्या पाठीमागे जे हिम्मतबाई राहतात त्यांच्याकडून घेतले होते असं विक्रम सांगतो. तेव्हा कविता बोलते की तुम्ही त्यांना एकदा फोन लावा, की माझ्या फोनने एकदा काम झालं तर काय हरकत आहे. तेव्हा जिजाक्का बोलतात, ए बाई, तू आमच्या घरातून जा, आम्ही आमचं पाहून घेऊ. परंतु कविता ऐकत नाही. कविता विक्रमला फोन लावायलाच सांगते. तेव्हा विक्रम हिम्मतबाईला फोन लावतो. कविता त्याला काका असं बोलते. कविताच्या तो ओळखीचा असल्यामुळे तो तिचं सर्व काही ऐकत असतो. कविता त्याला सांगते की विक्रम आहेत ना, ते माझ्या नात्यातलेच आहेत, त्यामुळे पैशासाठी त्यांना सारखा सारखा फोन करू नका. त्यांना हवी तेवढी मुदत द्या, तुम्हाला पैसे देण्याची सर्व जबाबदारी मी घेते, असं म्हणून ती फोन ठेवते. तेव्हा कविताचं सर्व काही हिम्मतबाईने ऐकल्यावर सर्वजण खूपच खुश होतात. जिजाक्का मात्र कविताला काही न बोलता तेथून जातात.
तेव्हा सोनाली आणि विक्रम कविताचे हात जोडून आभार मानतात। तेव्हा भाऊ पण कविताचे आभार मानतात आणि तुमच्यामुळे आमचं काम खूप हलकं झालं, आता त्या पळून गेलेल्या माणसालाही शोधता येईल। तेव्हा कविता सांगते की तो माणूस जो पैसे घेऊन गेला आहे ना, त्या माणसाला शोधण्यासाठी मी पण तुम्हाला मदत करेल। तेव्हा विक्रम तर अजूनच खुश होतो। तर सोनाली, मी आल्याचा चहा टाकते, तुम्ही तोपर्यंत बसा, मग आपण साड्यांच्या दुकानात जाऊ असं कविताला सांगते आणि किचनमध्ये जाते। इकडे सर्व कॅडेट मॅप आणि कंपासच्या साहाय्याने आपापल्या दिशेला चाललेले असतात। तेव्हा संजय बरोबर दिशा ठरवून मॅपच्या साहाय्याने पुढे पुढे चाललेला असतो आणि झाडावर मार्क पण करत असतो। तर दुसरीकडे कीर्ती मॅपमध्ये पाहत चाललेली असते। तेव्हा ती मनातल्या मनात विचार करते, मी तर बरोबर कंपासच्या साहाय्याने चाललेली आहे, मॅपमध्ये जे ठिकाण दाखवतायत ते ठिकाण अजून का येत नाही। तर दुसरीकडे रोमा आणि राहुलही बरोबर दिशेने चाललेले असतात। तर इकडे कीर्तीला काहीतरी डाऊट येतो, म्हणून ती एका जागेवर बसते आणि स्वतःशीच बोलू लागते व बोलते, मी बरोबर चालले आहे की कंपास काहीतरी चुकीचं दाखवतोय। तेव्हा ती विचार करत राहते, आता मी थोडी पुढे जाते आणि मग मला समजेल मी मॅपच्या आणि कंपासच्या दिशेने चालले आहे की नाही आणि मॅपच्या प्रमाणे एखादा स्पॉट सापडतो की नाही, असं म्हणून कीर्ती पुढे पुढे जात असते। तर दुसरीकडे संजय बरोबर मार्क करत करत पुढे जात असतो। तेव्हा तो स्वतःशीच हसत असतो, कारण त्याचा झेंडा त्याला लवकरच भेटणार असतो। तर इकडे राहुल आणि रोमाही धावत असतात, ते आपापल्या झेंड्याकडे धाव घेत असतात आणि बरोबर योग्य दिशेने जात असतात। तर दुसरीकडे कीर्तीला काही समजत नसतं, ती जंगलामध्येच गोल गोल फिरत असते, ती सारखी मॅप आणि कंपासकडे पाहत असते। नंतर तिला काही सुचेनासं होतं, कारण ती कोणत्या दिशेने चालली हे तिला काहीच समजत नसतं। ती खूप टेन्शनमध्ये येते आणि सारखीच मॅप आणि कंपासकडे पाहत राहते। तिला काही वेळाने समजतं की कंपासमध्ये काहीतरी नक्की घोळ आहे, कारण कंपास आणि मॅपमधील दिशा मॅच होतच नाही। तेव्हा ती विचार करते की कंपास दाखवतोय तीच दिशा करेक्ट असणार आहे। तर दुसरीकडे संजय बरोबर मॅप आणि कंपासच्या साहाय्याने झेंडा रोवला आहे त्या ठिकाणी येतो आणि इकडे तिकडे झेंडा शोधू लागतो। त्याला समजतं की माझा झेंडा तर झाडावर लटकवलेला आहे। तेव्हा तो झेंडा पाहतो आणि खूपच खुश होतो आणि झेंड्याच्या दिशेने जातो आणि आनंदातच त्याचा तो झेंडा घेतो आणि पुन्हा माघारी फिरत असतो। इकडे कीर्ती कंपासच्या साहाय्याने दुसऱ्या ठिकाणी येते आणि समोर पाहते तर खूप खोल दरी असते। तेव्हा तिला समजतं की मी तर पूर्णपणे चुकलेली आहे, आता काहीतरी करायलाच हवं हा ती विचार करत असते। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये संजय धावतच पाटील मॅडमकडे येतो आणि हा घ्या माझा फ्लॅग असं बोलतो। तेव्हा पाटील मॅडम त्याला गुड जॉब असंही बोलतात। तो त्याचा झेंडा रोवतो, तर त्याच्या अगोदर कीर्तीने तेथे झेंडा आणून रोवलेला असतो। ते पाहून संजयला खूप मोठा धक्का बसतो, तर कीर्ती रागातच त्याच्याकडे पाहत राहते। तर पाटील मॅडम सर्वांना सांगतात की कॅडेट रोमा अजून आली नाही, म्हणजे ती नक्की कोणत्या तरी संकटात आहे। पाटील मॅडमचं बोलणं ऐकून राहुल आणि कीर्ती खूपच घाबरतात। तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।